टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार केंद्र सरकारने मदत ही जाहीर केलेली आहे आणि काल जी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली यामध्ये सरकारी नोकरी त्यासोबतच 50 लाखांची जी काही आर्थिक मदत आहे ते देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आणि इतर काही मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आसावरी जगदाळे आणि त्यासोबतच त्यांची आई देखील आता आपल्या सोबत आहेत। आसावरी, काय काल जो सरकारने निर्णय घेतलेला आहे की आर्थिक मदत त्यासोबत सरकारी नोकरीच्या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? ही घटना घडली त्यानंतर बरेच लोक आमच्या घरी येऊन आम्हाला भेटून गेले। माझ्या परिवाराला मला त्यांनी खूप आधार दिला या काळात आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की ते आम्हाला मदत करतील आणि माझ्या सरकारी नोकरीसाठी पण ते प्रयत्न करतील। काल आम्हाला न्यूजच्या माध्यमातून कळालं की CM साहेब जे आहेत आपले त्यांनी आम्हाला मदत जाहीर केली आहे कुटुंबियांना आणि माझ्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीसाठी पण शिफारस केली आहे की त्याच्यामध्ये माझं काम होईल असं। तर त्यासाठी माझं सर्वांना मनापासून जे या प्रोसेसमध्ये होते, ज्यांनी माझ्या परिवाराला आणि मला या काळात मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते माझ्या आणि माझ्या परिवाराकडून आणि त्यांनी असाच पुढेही आम्हाला सपोर्ट करत राहावं अशी माझी इच्छा आहे। आणि म्हणजे ह्याच्या थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे पण त्यांनी जे काय केलं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी। पण मग खरं तर ही सगळी मोठी घटना घडलेली आहे आणि त्यानंतर सरकार आज मदत करते, पण तुम्हाला काय वाटतं की सरकारी नोकरी पण कुठल्या याला की तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाच्या अनुषंगाने कुठल्या याच्यामध्ये नोकरी मिळावी की कुठल्या विभागात असं काही आहे किंवा असं काही बोलणं झालंय? असं काही अजून तरी मी ठरवलं नाही आहे, पण माझी ही इच्छा आहे की मी पुण्यातच नोकरी म्हणजे पुण्यातच नोकरी मिळावी, कारण मी आईला सोडून कुठेही जाऊ शकत नाही। दुसरीकडे कुठे बदली होणार असेल तर ते मला शक्य नाही आणि विभाग असा असावा की जिकडनं माझ्यामुळे लोकांना मदत व्हावी। कारण हे जी काही घटना घडली त्यानंतर एक माणसाला रिअलाईज होतं की आयुष्य खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे जिवंत माणूस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या कठीण काळात जर मला मदत करता येत असेल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हेच मला करता यावं। लोकांसाठी मदतीचा हात माझा नेहमी पुढे असावा आणि जे मला नोकरी मिळेल त्या माध्यमातून मला लोकांना मदत करता यावी ही माझी बेसिक इच्छा आहे या नोकरीबाबत। पण मग सरकारी नोकरीच मिळावी असं एक, कारण की मध्ये DY पाटीलमध्ये नोकरी अशा पद्धतीची चर्चा देखील पुढे आली होती, तुमचं काय नेमकं? DY पाटीलकडनं ऑफर आली होती पण आमची अजून पण ती मनस्थिती नाही आहे की आम्ही त्या गोष्टींवर विचार करू आणि माझी किंवा माझ्या परिवाराची बेसिक इच्छा होती की सरकारी नोकरीच मिळावी, कारण त्याच माध्यमातून मी लोकांना मदत करू शकेन। प्रायव्हेट जॉब्समध्ये ही फॅसिलिटी नसते किंवा प्रायव्हेट जॉब थ्रू ही मदत नाही करता येऊ शकत। पण या सगळ्या हे झाले नोकरी आणि एकूणच मदतीच्या संदर्भात, पण गेल्या जवळपास ह्या सगळ्या हल्ल्यानंतर आठवडा उलटलेला आहे, काय नेमकं कशा पद्धतीने हे सगळं तुमचं लाईफ बदल म्हणजे सगळ्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे? सुरुवातीचं आयुष्य आणि आता या सगळ्या घटनेनंतर आयुष्यात फार मोठा बदल झालेला आहे, काय नेमकं या सगळ्या 8 दिवसातल्या घडामोडी किंवा काय झालं? आमच्या आयुष्यात काही बदल नाही झालेला आहे, आम्ही अजून पण तिथेच आहोत बेताब व्हॅली त्या मिनी स्वित्झर्लंडमध्येच, म्हणजे आम्ही दिवस रात्र अजून पण आम्हाला तेच दिसतंय डोळ्यांसमोर। आई तर माझी खूप घाबरते, म्हणजे मोठे आवाज जरी आमच्या आजूबाजूला झाले तरी आम्हाला असं वाटतं काहीतरी घडतंय। म्हणजे त्या बाबतीत मी रिक्वेस्ट पण केली काही लोकांना की आम्हाला थोडी सिक्युरिटी काही दिवसांसाठी मिळत असेल तर, म्हणजे ती भीती एक की आपल्याला सपोर्ट करायला सिक्युरिटी द्यायला कोणीतरी आहे। त्या व्यतिरिक्त ती जी घटना आहे ती आम्ही कधीच नाही विसरू शकत आणि त्यातनं बाहेर यायला थोडा वेळ लागेल। तर माझी एकच विनंती आहे की आम्ही बघितलं ऐकलं की काही लोक त्याच्यावर खूप इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट्स करतायत, म्हणजे आम्ही जे भोगलं ना ते आम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवताय किंवा चुकीच्या गोष्टी बोलतात, तुम्ही आमच्या भावनांशी खेळू नका, म्हणजे पॉलिटिकल विषय या गोष्टींमध्ये आणू नका, कारण आमची मनस्थिती ती नाही आहे की आम्ही हे सगळं ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात त्या ऐकू शकू। म्हणजे आम्ही आता तुमच्यासमोर बोलतोय म्हणजे आम्ही नीट आहोत असं नाही आहे, आम्हाला आतून काय त्रास होतो किंवा आम्ही जे फेस करतोय रोज मरण यातना होतात ना, तसं जे काय फिलिंग आम्हाला होतं आहे ते तुम्हाला आम्ही एक्सप्लेन नाही करू शकत किंवा आम्ही रडतोय म्हणूनच आम्ही दुःखी आहे असं नाही आहे। आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला त्रास होतोय आणि तो व्यक्त करता येत नाही आहे म्हणून आम्ही शांत बसलो आहे।
पण म्हणून तुम्ही काहीही स्टेटमेंट्स करून आमच्या भावनांना दुखावू नका. आम्ही आमच्या घरातले, मी माझे वडील गमावलेत. वडील गमावणं काय असतं ही प्रत्येक मुलीला माहिती आहे ही भावना कशी असू शकते. तर तुम्ही असे बोलून आमच्या फिलिंग्ससोबत, आमच्या फॅमिलीच्या फिलिंग्ससोबत किंवा जे 26-27 कुटुंब त्यात आहेत त्या प्रत्येकाच्या भावनांसोबत तुम्ही खेळताय आणि हे खूप चुकीचं आहे. कुठेतरी एक वाक्य मला बोलायचं आहे की आत्ताची ही जी वेळ आणि आम्ही आत्ता जे भोगलंय आणि आमचे माणूस स्वतःच्या घरातला घालवलाय, तर आत्ता चुकीचे स्टेटमेंट देण्याची ही वेळ नाही आहे कोणीच. मी तर असं सगळ्यांना विनंती करेल की सगळ्या पक्षाच्या, सगळ्या राजकारण म्हणजे पॉलिटिशियन्सला एक विनंती कळकळीची करेल की आत्ता ही वेळ आपल्याला त्यांच्या विरोधात लढण्याची, एकजूट होऊन लढण्याची, की कोणी वेगवेगळे स्टेटमेंट देण्याची ही वेळ नाही आहे. आणि स्टेटमेंट देताना तुम्ही 100 वेळा विचार करा की आम्ही काय तिथं भोगलंय. चुकीचं स्टेटमेंट देऊ नका. ते भोगलंय आम्ही आणि तुम्ही स्टेटमेंट देण्यासाठी आम्ही तुम्हाला असं म्हणू का की जा तिथे जाऊन अनुभव घ्या, हे चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता आपल्याला तो दहशतवाद मोडून काढायचा आहे, तर सगळ्यांनी एकजूट होणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे कुठे आपण आपल्या देशामध्ये एकदम सुरक्षित राहू, सुरक्षितपणे सगळीकडे फिरू. आज सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे ना की कुठे गेलो आपण, कुठल्या स्थळी, म्हणजे असं नाही की काश्मीरच्याच इथे, आज आपण महाराष्ट्रात पण किती सेफ आहे आपल्याला माहीत नाही की आपण सेफ आहे की नाही. कुठल्या पर्यटन स्थळावरती कुठून ते लोक येतील आणि काय करतील कोणीच सांगू शकत नाही. आता ही वेळ सगळ्या पॉलिटिशियन्सनी, सगळ्या पक्षाच्या पॉलिटिशियन्सनी येऊन एकजूट होऊन याच्या विरोधात लढण्याची आहे, ना की एकमेकांना स्टेटमेंट देऊन चुकीचं काहीतरी बोलण्याची. माझी ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही कृपया हे असे स्टेटमेंट्स देऊन आम्हाला मानसिक त्रास आमचा अजून वाढवू नका. आम्ही खूप त्रासातून गेलो. आता राजकारण होतंय कुठेतरी या सगळ्या मुद्द्यांवरती काही लोकांकडे. नाही, काय म्हणाला? कुठेतरी राजकारण होतं या सगळ्या मुद्द्याला घेऊन काही लोकांकडून. कारण काय झालं माहितीये का की आम्हाला विचार करायलाच वेळ नाही. आम्ही त्या दुःखातच आहे अजून. मला कुठेही आवाज झाला तर मला भीती वाटते. मी गेले 8 दिवस 10 दिवस आता होतील, मी 1 मिनिट पण झोपलेली नाही. तर माझ्या डोळ्यासमोर तो माणूस रायफलवाला आणि माझ्या मिस्टरांना आणि धीरांना मारतोय, हे एवढंच दिसतंय मला. दुसरं काही नाही. लोकांचा आक्रोशच ऐकायला तो. त्यामुळे राजकारण तर कोणी करण्याची गरजच नाही. मला तर असं वाटतं की सगळे त्या मॅच्युअर्ड लेवलला आहेत की त्यांनी असं राजकारण करू नये. तुम्ही जो आता मुद्दा मांडला की सिक्युरिटीच्या संदर्भात, सुरक्षेच्या संदर्भात सरकारला तुम्ही आवाहन करतात की या सगळ्या याच्यामध्ये भीतीचं वातावरण अजूनही तुमच्या मनात आहे की तुमच्या घरात आहे, सरकारने सुरक्षा पुरवावी अशा पद्धतीची मागणी तुम्ही सरकारकडे करताय? जर ते पॉसिबल असेल तर नक्कीच. कारण जी भीती आम्हाला रोज उठून वाटते ना ती निघायला वेळ लागणार. कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी ते बघितलं आहे. जे आपण 26/11 जसं झालं त्याच्यावर पिक्चर बनवले गेले किंवा त्याच्यावर शॉर्ट फिल्म्स बनवल्या गेल्या. त्या शॉर्ट फिल्म्स आणि पिक्चरमध्ये बघताना ती इंटेन्सिटी नाही कळत आपल्याला असं वाटतं अरे बापरे हे बंदुका घेऊन मारतायत वगैरे. ते जेव्हा आम्ही डोळ्यांनी बघितलं ना तेव्हा कळलं की हा किती भयानक आहे, म्हणजे किती डेंजर आहे ते जे काही घडलं ते. तर भीती वाटतेच ना. म्हणजे सकाळी रोज उठल्यावर आता हे आवाज आजूबाजूला आमच्या चालले आहेत, तर सकाळी आई घाबरली. मी तिला म्हटलं काळजी नको करू, कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे, तिथे काम चालू आहे, त्याचा आवाज आहे. किंवा अचानक कोणी संशयास्पद चेहरे दिसले ते आपल्याकडे बघत जातात, तेव्हा पण भीती वाटते की ह्यातलं कोण काय करेल. ते आता जसं सरकारला जर ते पॉसिबल असेल तर म्हणजे असं की थोडी सुरक्षा आम्हाला मिळावी एवढंच. काही दिवसांपूर्वी NIAचे अधिकारी पण तुमच्याकडे येऊन गेलेत किंवा या सगळ्या घटनेचा आता तपास केंद्र सरकारकडून सुरू झालेला आहे किंवा वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून हा तपास सुरू करण्यात आलेला आहे. काय नेमकं त्यांच्याकडून या सगळ्या याच्याबद्दलची माहिती घेण्यात आली? नाही, त्यांच्याविषयीची आम्ही एवढी काही तुम्हाला माहिती नाही देऊ शकत. म्हणजे आम्हाला स्वतःलाच माहिती नाहीये काय आहे ते. कारण तेव्हा सिच्युएशन अशी होती की खूप विविध लोक घरात येत होती, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बोलायला आम्हाला असाच वेळ नाही मिळाला. त्याबद्दल मी काही स्टेटमेंट नाही देऊ शकत तुम्हाला. मला एक वाक्य असं बोलायचंय की आत्ताही आपण जो तो दहशतवाद हा शब्द बोलतो, म्हणजे ऐकला होता आम्ही आत्तापर्यंतचा, तो दहशत शब्द आम्ही तिथे जगलोय, तर तो आमच्या मनामध्ये अजून आहे. तर तो संपवण्यासाठी सगळ्यांनी कृपया
प्रयत्न करा. सगळ्या पॉलिटिशियन्स ते करू शकतात, तर त्यांनीच सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे. ही माझी अगदी विनंती आहे सगळ्या लोकांना, सगळ्या पक्षाच्या सगळ्या पॉलिटिशियन्सला मला ती विनंती आहे की तुम्ही याबाबत सगळ्यांनी मिळून एकदा बैठक करून ठरवा आणि हा दहशतवाद संपवा. कारण तो दहशत, माझ्या मनात ती दहशत बसली. ही माझी खरंच विनंती आहे त्यांना. आणि आमच्यासाठी जे देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आमच्यासाठी त्यांनी मदत जाहीर केली आहे, मी अत्यंत त्यांचे आभारी आहे. मी त्यांचे आभार मानते. थँक्यू. तर आपण या परिवाराशी आत्ताच चर्चा केलेली आहे आणि अजून देखील ते भीतीचं वातावरण किंवा एक मनात भीती आहे आणि त्यामुळे सरकारला देखील ते आवाहन करतायत की सुरक्षा मिळावी. एकीकडे मदत केली त्याबद्दल आभार मानतायत, मात्र दुसरीकडे जी भीती आहे, कुठंतरी संशयित व्यक्ती जरी दिसला तरी त्या व्यक्तीची भीती वाटणं साहजिकच आहे. कारण त्यांनी स्वतः ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते बघितलेलं आहे, तो दहशत बघितलेला आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवावी अशी देखील मागणी, आव्हान सरकारकडे करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून जी चुकीची वक्तव्ये केली जात आहेत त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन हा दहशतवाद मिटवावा असं देखील एक आवाहन या जगदाळे कुटुंबियांकडून केलं जात आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.